नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिन्यातील 2 सोमवार झाले आहेत. तर आता उद्या आहे तिसरा सोमवार. तर तिसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे मूग, म्हणजेच की हिरव्या रंगाचे जे मूग आहेत तर ते मूग शिवामूठ आहे. शिवामूठ असल्यामुळे आता आपली एखादी कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपल्यावरती भगवान भोलेनाथाची कृपा राहावी म्हणून मग आपण श्रावण महिना जसा चालू झाला आहे तसं मग श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाच्या तर सेवा करतच आहोत. त्याचप्रमाणे मग आता आपण ही जी वस्तू आहे तर म्हणजेच की हिरवे मूग जे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे, अर्पण करायचे आहेत. तर ते कुठे अर्पण करायचे आहेत आणि कधी करायचे आहेत ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल. आता आपण म्हणजेच की बऱ्याच स्त्रिया आता सोमवारचे व्रत करत असतात अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून, तसेच मग आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून अनेक स्त्रिया श्रावण सोमवारचं व्रत करत असतात. आता ज्यांचा व्रत नसेल तर त्या महिलांनी पण हा उपाय केला तरीही चालेल. कारण की काय होतं की आपण भगवान शिवशंकराची सेवा करत असताना भगवान भोलेनाथ हे भोळा सांब सदाशिव आहेत. त्यामुळे आपली कोणतीही इच्छा असेल तर भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतात. त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे नाही. जरी तुमचा एखाद्या सोमवारचा उपवास मोडला असेल तरी तुम्ही मग हा उपाय करू शकता. जर उपवास असेल तर मग चांगली गोष्ट आहे, जर नसेल तर तुम्ही पण हा उपाय करू शकता. ज्यांना उपवास नाही त्यांनी पण. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता बरेच वेळा काय होते की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप सेवा करते किंवा खूप उपाय करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं त्याचं फळ मिळत नसेल तर मग काय करायचं आहे आपल्याला. आता आपण बऱ्याच वेळा काय करतो की फक्त सेवा करतो आणि उपाय करत नाही. मग त्यावेळेस काय होतं आपल्याला मग त्याचं फळ मिळत नाही. म्हणून मग कोणतेही भगवान भोलेनाथाच्या म्हणा किंवा कोणत्याही देवांच्या सेवा करत असताना उपाय पण करायचे आहेत आणि सेवा पण आपल्याला करायचं आहे. तर आता उपवास असल्यामुळे मग आपण काय करतो की जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपण जात असतो. तर त्यानंतर काय करायचं आहे, मंदिरामध्ये जात असताना मग आपल्याला भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे. तर जरी तुमच्या घरी देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाची घरी पूजा करत असाल तरी पण तुम्ही मंदिरात जाणार असाल तर मंदिरामध्ये ह्या वस्तू घेऊन जायचं आहे. त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये मग आपल्याला थोडेसे हिरवे मूग टाकायचे आहेत आणि मग थोडेसे आपल्याला त्यामध्ये पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल त्यामध्ये टाकू शकता. तर ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे. आणि त्याचप्रमाणे बेलाचे पानं असतील तुमच्याकडे 11, 21 तर मग तुम्ही घेऊन जायचं आहे किंवा 108. नंतर मग पांढऱ्या धोत्र्याचं फूल म्हणा, फळ म्हणा, जे तुम्हाला यापैकी कोणत्या वस्तू शक्य होत असेल तेवढ्या वस्तू घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. त्याचबरोबर मग आपल्याला 21 मूग पण मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. आता हे मूग आपल्याला मंदिरात घेऊन जायचं आहे. आता जर तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये करणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी पण करू शकता. मंदिरामध्ये आपण कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. कारण की मंदिरातलं वातावरण एकदम पवित्र वातावरण असतं आणि श्रावण महिना चालू आहे म्हणून मग आपल्याला हा उपाय तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरातच करायचा आहे. मंदिरातच करा पण प्रदोष काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर प्रदोष काळामध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी 12च्या आतच हा उपाय करायचा आहे. आता मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर हा जो उपाय आहे तर हा उपाय करता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 21 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. आता जर तुमच्याकडे हिरवे मुगाचे दाणे नसतील तर तुम्ही अगोदरच घरी घेऊन यायचं आहे. जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं त्या ठिकाणी ज्या सोमवारची जी शिवामूठ असते तर ते साहित्य तिथे उपलब्ध असतं बाजारामध्ये पण. मग ते घेत असताना आपल्याला चांगलेच घ्यायचं आहे, असे खराब वगैरे न घेता. मग आता तुम्ही घरी जर उपाय करणार असाल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये आपल्याला देवांची सगळी पूजा वगैरे करून घ्यायचं आहे. भगवान भोलेनाथाला पूजा करण्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना अगोदर देवघरात दिवा प्रज्वलित करूनच मग आपण सेवा करायची आहे. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला एक आसन घेऊन बसायचं आहे. त्यासाठी मग अगोदरच घरामध्ये जर आपल्या शिवलिंग असेल, जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल देवघरामध्ये तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंग घरी विकत घेऊन या. कारण की साक्षात भगवान भोलेनाथ आपल्या घरामध्ये प्रवेश करतात, त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहतो म्हणून श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगची स्थापना केली जाते. तर मग आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंग घेऊन यायचं आहे घरी. मग हा उपाय मगच करता येईल. जर आपल्याकडे शिवलिंग असेल तरच आपल्याला हा उपाय घरी करता येईल, जर नसेल तर मग मंदिरात करावे लागेल. तर मग त्यासाठी काय करायचं आहे, जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर आणि तुम्ही विकत आणू शकत नाही, जवळपास काही नसेल
जर तुम्ही उशिरा हा व्हिडिओ बघितला तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, आपल्याला मातीचं शिवलिंग बनवायचं आहे हा उपाय करण्यासाठी, आणि मग तुम्ही हा उपाय करू शकता। त्यासाठी 21 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि मग पूजा वगैरे करून घ्यायची आहे। भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत, बेलपत्र म्हणा किंवा पांढऱ्या धतुराचं फूल, फळ, जे पण काय आहे आपल्याला माहितीच आहे, तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे। छान विधियुक्त पूजा करायची आहे। यापैकी एखादं जरी तुम्हाला भेटलं तरी हरकत नाही, कारण भगवान भोलेनाथाला थोडक्यात जरी तुम्ही साहित्य कमी असेल आणि मग पूजा मनोभावे केला तर ते सगळ्यात जास्त आवडतं। आपण किती मनोभावे करतो हे भगवान भोलेनाथ बघत असतात, म्हणून मग तुमच्याकडे सगळ्या वस्तू असल्याच पाहिजे असे काही नाही। त्यापैकी एखादी जरी वस्तू असेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता। आपण जे नामस्मरण करत असतो तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आपण कोणत्याही देवांच्या सेवा करत असताना। आणि मग जे आपण हिरवे मुगाचे दाणे घेतले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपली मूठ बंद करायची आहे। आणि नंतर काय करायचं आहे, ते जे हिरवे मूग आहेत तर ते उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ते आपल्याला काय करायचं आहे, अभिमंत्रित करायचं आहे। आणि नंतर मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। आता तो मंत्र असा आहे, श्री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः, असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। आता हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, या मंत्राचा मग यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलात हा मंत्र तर मग त्याचं तुम्हाला या मंत्राचा जप असतो 108 वेळा 21 वेळा, तर हा मंत्र मग तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण करू शकता। आता बऱ्याच जणांना काय होतं की म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही श्रवण करायचं आहे। आणि मग हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हा मंत्र आपल्याला मग कमीत कमी 16 वेळा म्हणायचा आहे। आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 108 वेळा पण म्हणू शकता। आणि नंतर काय करायचं आहे, आपली मनोमन भगवान भोलेनाथाला इच्छा व्यक्त करायची आहे। जी पण काही इच्छा असेल तुमची, कोणतीही कठीण इच्छा असेल, घरामधील असेल, संतान प्राप्ती, मुला मुलींची विवाह, कोणतीही इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी। आणि मग नंतर ते जे मूग आहेत तर ते काय करायचं आहे, आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना काय करायचं आहे, जे मूग आहेत तर ते मूग आपल्याला फक्त मूग न टाकता त्यामध्ये थोडंसं 1-2 थेंब पाणी टाकायचं आहे। शिवलिंगावरती आपण शिवामूठ अर्पण करत असताना फक्त शिवामूठ अर्पण करत नाही, त्यामुळे मग हिरवे मूग फक्त कोरडे मूग न अर्पण करता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अर्पण करायचं आहे। सेवा पूर्ण करून झाल्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायचं आहे। नंतर मग काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण घरी हे मूग अर्पण केल्यानंतर त्या मुगाचं मग आपल्याला काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते दिवसभर ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी मग तुम्ही एखाद्या पक्ष्यांना वगैरे खायला घालू शकता किंवा मग तुम्ही घरामध्ये पण वापरू शकता किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलात तरीही हरकत नाही। पण मंदिरामध्ये जर हा उपाय केलात तुम्ही तर तुम्हाला त्या वस्तू सगळ्या तिथेच ठेवून यावे लागेल। तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण कोणत्या कठीण इच्छा आहेत तर ते भगवान भोलेनाथ आपली इच्छा नक्की पूर्ण करतात। म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की श्रावणचा 3रा सोमवार आहे म्हणून आपल्याला हा आवर्जून उपाय करायचा आहे। साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील। तर आजचा व्हिडिओ इथे संपला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।